आदरणीय शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षितीने प्रश्न केला, हे महाराज, हा प्रियव्रत कोण आहे? शुकाचार्य सांगतात, राजन, स्वयंभूचा दुसरा मुलगा हा अत्यंत वैराग्य संपन्न असणारा प्रियव्रत आहे. प्रपंच करावा ही याची धारणाच नाही. याला वाटायचं की आपण संन्यास घ्यावा. एवढं वैराग्य महाराज. याला, या प्रियव्रताला विधाता अर्थात ब्रह्मदेवाने उपदेश केला आणि सांगितलं, तुम्ही अगोदर इंद्रियांचा जय करा, नसेल तर कसं होईल? जयाची अहिक धड नाही, तयाची परत्र पुससी. काही तुम्ही असंच अरण्यामध्ये जंगलामध्ये जाल आणि धड प्रपंच व्हायचा नाही, परमार्थही व्हायचा नाही. मला आता विस्तार करायचा नाही. अरे का लक्षामध्ये? भगवंत प्राप्तीसाठी लय वनामध्ये, अरण्यामध्ये, जंगलामध्ये जावं लागत नाही. संत बोलतात, ठाईच बैसोनी कराईक चित्त, आवडी अनंत आळवावा. प्रपंचात राहून देखील परमार्थ साधता येतो ना, का साधता येत नाही? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मला तुकोबारायांचे अभंग पुन्हा पुन्हा समोर उभं राहतात. न लगती सायाच जावी वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. ब्रह्मदेवाने उपदेश केला आणि महाराज या प्रियव्रताने अनेक वर्ष राज्य केलं आणि शेवटी स्वतःचा मुलगा अग्निंद्र, या अग्निंद्राला राजा बनवलं आणि हा अरण्यामध्ये, जंगलामध्ये निघून गेला भगवंत चिंतनासाठी. या अग्निंद्राचे पुढे नाभीच्याच पोटी वृषभदेवांचा जन्म झाला आहे. भगवंताचा अवतार आहे वृषभदेव. जैन धर्मीयाचे प्रथम तीर्थकार आहे. बोलिये वृषभदेव भगवान की जय. पुढे यांना 100 मुलं झाली. किती मुलं झाली? वृषभदेवाने या 100 मुलांना एक दिवस जवळ बोलावलं आणि प्रश्न विचारला, मानवी जीवनाचा प्रमुख उद्देश काय आहे? मला हे सांगा. हे मनुष्य शरीर मानवी जीवन तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं, हे कशासाठी? खाण्यापिण्यासाठी? माझं बोलणं कळतंय ना? भगवंतानी हे जे शरीर तुम्हाला आम्हाला दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेने दो जोरसी नारायण नाजे जीवपण भवरोग. का फक्त खाण्यासाठी? नाही. एक ध्यानात घ्या. तुम्ही म्हणाल मग खायचं नाही तर जीवन जगायचं कसं? जगायचं कसं? खाण्यासाठी आहेत ना गोष्टी, परंतु त्याची पद्धत आहे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी भासर निद्रा बहु भाषण. वेळेला भोजन करावं, वेळेला नाश्ता करावा. आता लोक रस्त्याने चालत चालत जेवतात. कालाय तस्मै नमः. शहरामध्ये ते लोक हातावर घेऊन, आता ते कोणती सिस्टीम आहे कल्पना नाही, बप्पे कोणती तरी सिस्टीम आहे म्हणून
पायामध्ये चपला तशाच आहे, हातात ताट तसंच आहे. सगळ्या सभा मंडपामध्ये फिरतात. बरं, सभा मंडपामध्ये सगळे कार्यक्रम होऊ देतात का लोक? कार्यक्रम होण्याच्या अगोदरच, कुंडली होण्याच्या अगोदरच धुमधडाका चालू आहे. अरे हे तुमच्यासाठीच बनवलंय ना. अन्न कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठीच आहे ना. खाण्यासाठी जीवन नसावं, आलं का लक्षामध्ये? जगण्यासाठी खाणं असावं. नसेल तर आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना आम्हाला एक पाठ होता, कशासाठी जगतो आम्ही, मराठीला, आप्पासाहेब बेलवलकरांचा. माझ्या लहानपणी आम्हाला पाठ होता, बाबा कशासाठी जगतो आम्ही? खाण्यासाठी जगतो आम्ही नाही. खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. पुराण भगवंताने मानवी जीवन हे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेलं आहे. कोण बोलते? वृषभदेव आपल्या पोरांना सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो है, इरकी माईक दुःखाची जनिती, नाही कधी अंती अवसान. ऋषभदेवजी बोलतात, म्हणून पोरांनो ध्यानात घ्या, आपलं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी जर जगायचं असेल तर संत सानिध्य, संत विचार आपल्या जीवनामध्ये तुम्ही अंगीभूत करा. तुका म्हणे जिने भले संत संगाष्टमी. आणि या 100 पोरापैकी एक पोरग बोललंच, आलं का लक्षामध्ये? ते म्हणू लागलं, बाबा तुम्ही ज्या संतांची संगती सांगता त्या संतांचं लक्षण काय? एक जणांना विचारलं, वृषभदेवाने त्या संतांचं लक्षण सांगितलं. बर का? समशत्रो च मित्री चो तथा मान अपमान योः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितो. ते संत आहे, तेची संत, हेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. संत तोचे जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगे. गोड संतांचं लक्षण सांगितलं वृषभदेवाने. 100 मुलांना उपदेश केला आणि या 100 मुलापैकी जो ज्येष्ठ मुलगा होता त्याचं नाव आहे भरत. त्या भरताला राज्याभिषेक करून गादीवर बसवलं आणि वृषभदेवजी भगवंत चिंतनासाठी निघून गेले. महाराज भरत, राजा भरत, राज्यावर राज्याभिषेक झाल्याच्या नंतर एक दिवस भरताने विचार केला, माझ्या वडिलांनी मला राजगादी सोपवली, राज्य सोपवलं, पिताश्री अरण्यमध्ये भगवंत चिंतनासाठी निघून गेले. आणि मी स्वतः काय केलं? भगवंत चिंतन करायचं सोडून या राज्याचा स्वीकार केला, राजगादीचा स्वीकार केला. भरतजी बोलतात स्वतःच्या स्वतःला. आणि भरताने आपला एक मुलगा सुमतीला राज्यकारभार सोपवला, राजवस्त्रांचा त्याग केला, खांद्यावर पंचा टाकून भरत अरण्यामध्ये, जंगलामध्ये भगवंत चिंतनासाठी निघून गेले. गंगेच्या काठावर, गंडकी नदीच्या काठावर भरताने गोड आणि सुंदर पर्णकुटी बनवली महाराज. आणि सतत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भरतजी महाराजांची दिनचर्या प्रारंभ झालेली आहे. आलं का लक्षामध्ये? पूजा पाठादी कर्म, गंगा स्नान, तुलसी प्रदक्षिणा,
भगवंताची पूजा अर्चना वंदना संबंध कार्यक्रम भरतजी महाराजांचा अगदी शेड्यूल प्रमाणे ठरवून दिल्याप्रमाणे अखंड चालू झाला महाराज. परत संध्याकाळी गंगेचं स्नान, त्रिकाल संध्या भरतजींची, आणि हे करत असताना अखंड भगवंताचं चिंतन. हरी राम 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 हरी हरी. हरे राम 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 हरे हरे. गोरख महाराज हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. टाळी वाजवा टाळी. हरे राम 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 हरे हरे. जय हो. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम हरे भरत महाराज अखंड भगवंत चिंतनामध्ये दीनकर्म सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजा पाठ भगवंत चिंतन याच्याशिवाय काही नाही. आणि आज नेहमीप्रमाणे भरतजी महाराज गंडकी नदीमध्ये स्नान करण्यासाठी आलेले. स्नान केलं महाराज, डुबकी मारली, सूर्याला अर्घ्य देण्याची तयारी चालू आहे. हरि ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी जेव्हा भरतजी पुढं तर्पण करतात, एवढ्या गंगेच्या काठावर एका व्याघ्राने
जे गंगेच्या काठावर हरिण पाणी यासाठी आलेलं होतं, पाणी पिण्यासाठी. वाघाने डरकाळी फोडली आणि छाप मारली त्या हरणाची शिकार करण्यासाठी. आता हरिण हे भित्र प्राणी, त्याने वाघाचा आवाज ऐकला आणि त्या या काठावरून पलीकडल्या काठाला हरणाने अशी छलांग मारली. आता भीतीने भयाने गर्भगरीत झाल्यानं ते हरिण मला काही क्षणामध्ये त्या हरणाचा गर्भ पाण्यामध्ये गळून पडलं. ते पाडस पाण्यामध्ये पडलं. हरिण पलीकडल्या काठाला निघून गेलं आणि पाण्यात पडल्यावर ते हरणाचं पाडस वाहत वाहत भरतजी महाराजांच्या हातामध्ये आलं. भरतजी महाराजांनी उचलून पाहिलं. अरे किती सुंदर आहे, गोड आहे, हातात जन्मलं वाटत. ते हातामध्ये उचललं ते हरणाचं पिल्लू. आपल्या अंगावर असणारा पंचाने स्वच्छ केलं, निर्मळ केलं. इकडे तिकडे पाहिलं, लक्षात आलं की याची तर आई गतप्राण झालेली आहे. या बाजूला वाघाने छलांग मारून त्या हरणाला घेऊन गेलेले. अरे हे आता पारस काय करावं. भरतजी महाराज त्या पारसाला आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आले आणि हळूहळू भगवंत चिंतन करत करत त्या पारसाची ही काळजी घेऊ लागले. त्याला खाण्यासाठी हिरवीगार हराळी, लसलसीत गवत, पाणी, असं पूजेसोबतच ते साहित्य घेऊन यायचं भरतजी महाराज. आणि महाराज त्या हरणालाही भरतजी महाराजाचा इतका लळा लागला. भरतजी महाराज पूजेसाठी ध्यान लावून बसले की त्या हरणानं भरतजी महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळावं, लोळावं, गाल चाटावी. पाहता पाहता एवढा लळा लागला. भगवंत चिंतन करत करत नेहमी भरतजी महाराजांच्या लक्ष राहतं त्या हरणावर. आहे ना, हो खेळतय पर्णकुटीच्या समोर, कधी आत कधी बाहेर. पुनश्च 3 क्रम चालू झाला. हरणाला एवढा लळा लागलेला, आजूबाजूला थोडस गेले की लागलीच त्याने आवाज दिला की धावत पडत यावं भरतजी महाराजाकडे. पाहता पाहता ते हरणाचं पिल्लू मोठं झालं. इकडे भरतजी महाराज वृद्ध अवस्थेमध्ये आहे. भगवंत चिंतन चालू आहे. आणि भगवंत चिंतन करत करत समोर पर्णकुटीच्या समोर हरणाचं पिल्लू डोळ्यासमोर दिसतंय. त्या पिल्ल्यानं यावं, भरतजींच्या गालांना तोंडाला चाटावं, परत आजूबाजूला खेळण्यासाठी बागडण्यासाठी जावं. परंतु एक दिवस असा आला, पर्णकुटीमध्ये आसनावर भरतजी आहेत पडल्याने भगवंत चिंतन चालू आहे. आणि बाहेर एक हरणाचा कळप आला आणि त्या हरणाच्या कळपामध्ये हे हरणाचं पिल्लू सामील झाला आणि त्या कळपासोबत ते निघून गेलं. इकडे भरतजी महाराज भगवंत चिंतन करत आहात आणि करत करत नेहमीप्रमाणे सवय लागली. पहिले वळण इंद्रिया असं करा. इकडे तिकडे पाहतात, हरिण दिसत नाही, हरिण दिसत नाही. कुठं गेला असेल, दूर तर गेलं नसेल ना. महाराज करत करत हरी 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 म्हणता म्हणता हरिण म्हणून शेवटी भरतजी महाराजांचा प्राण त्याग झाला. परिणाम जल भरत राजा हरी गर्भा गेला. जल भरत Wow.
मरणी जयाची आठवली तर तो तेची गतेची पावे. भगवान म्हणतात म्हणून स्मरावे माते तुवा अंतकालेच मामेव स्मरण हुक्वा कले वरमणी. आलं का लक्षात? म्हणून शेवट महत्वाचा आहे. आलं का लक्षामध्ये? आज शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम मुखाला न आल्यामुळे गारा तो घातला वासनी. महान राजा आज हरणाच्या गर्भाला गेला, परंतु स्मृती कायम आहे. भरतजी महाराजांचा जन्म पशु योनीमध्ये झाला. भरतजी महाराजांनी विचार करा, अरे बापरे, आपण कशासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यामध्ये आलो, झालं काय? अरे करायला गेलो गणपती आणि झालं काय केलं? स्मृती टिपून आहे म्हणून त्या हरणाच्या पिल्ल्याने पाण्याचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, आपल्या आई वडिलांचा कळपाचा त्याग करून ते एकटं पिल्लू बाजूला राहू लागलं. आणि काहीच दिवसामध्ये ज्या हरणाच्या रूपाने भरताचा जन्म झाला होता त्या हरणाने प्राणाचा देखील त्याग केला. आणि पुनश्च तिसऱ्यांदा जडभरत राजा अंगरीस गोत्रामध्ये एका ब्राह्मण कुळामध्ये पुनश्च जन्म आले. आलं का लक्षामध्ये? अंगरीस गोत्रामध्ये जन्म झाला, परंतु कधीच कुणाला बोलले नाही. भोजन करावं, वळकटी टाकली तिथं पडून राहावं. कोणी काम सांगितलं बस त्या कामाला लागावं, थांब म्हटलं थांबावं. घरचे लोक विचार करू लागले, हा बोलत नाही, बरं काम करायला सांगितलं तर नको तेवढं काम करायचं, नाही तर नाही, काय करावं? भरताना त्यांच्या वहिनींनी भांडी कुंडी धुणी धुवायचं काम राहू, तरी पण त्यांनी ते काम केलं. आणि पुढं गावामध्ये छोटी छोटी पोर जेव्हा ते भरतजी रस्त्याने फिरायला निघाले, त्यांना पकडलं काही तरुणांनी आणि गावावर बसवलं, गावभर फिरवलं, गावभर. परंतु त्याला त्यांचं काहीच नाही, मज हेही नाही, मज तेही नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. श्री क्षेत्र देहुला तुकोबारायांची लोकांनी गाढवावून मिरवणूक काढली, गाढवावर. तुकोबाराय म्हणले, माझं भाग्य मी एका गंधर्वाच्या पाठीवर विराजमान झालो. आणि वाटेमध्ये कोण भेटलं तुम्हाला कल्पना आहे? शास्त्री बुवा, काशीचे पंडित जे तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी विचारलं, महाराज हे काय चालू आहे? ते म्हणजे जरा थांबा, लोकांची इच्छा आहे प्रदक्षिणा करायच्या गावाला, मी आता आलो. गाढवावरून प्रदक्षिणा करून तुकोबराय पुढे आले. मी का बोलावं? संताला हेही नाही तेही नाही, अशी ही दिगंबर अवस्था असणारी भरतांची. पाहता पाहता गाव सोडलं, जिकडे रस्ता दिसेल त्या रस्त्याने वाटेने मार्गक्रमण. वाटत कोणी जेवायला दिलं, पाणी दिलं तर ते स्वीकारायचं, नसेल तर बस. असं करत असताना काही कालावधी
गेला आणि पुढे अरण्यामध्ये जंगलामध्ये पिल्लांचा राजा याने देवीला नवस बोलला होता की मी तुला मला जर पुत्र संतती झाली तर तुला नर बळी देईल, नर बळी द्यायचे. म्हणून भिल्लांचे ते भिल्ल इकडे तिकडे बळी शोधू लागले. तर अचानकपणे हे त्यांच्या हाताला सापडले. मस्त तयारी, दष्टपुष्ट शरीर. ते भिल्ल आपल्या राजाकडे भरतजींना घेऊन गेले. मस्त खाऊ पिऊ घातलं, नवी वस्त्र, गळ्यामध्ये हार टाकले, जसे आमच्या गळ्यामध्ये हार टाकले. कुंकवाचा लेप, स्नान वगैरे घालून दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर दुर्गेच्या समोर भरतजींना घेऊन आले नरबळी देण्यासाठी. जेव्हा पुढली प्रक्रिया प्रारंभ होणार, मातेने विचार केला हा साधू आहे, महात्मा आहे, आणि याचा जर बळी आपल्या समोर झाला तर विनाश होईल. म्हणून माता प्रगट झाली. जेव्हा भवानी प्रगट झाली महाराज आणि भरतजींना भिल्लांच्या तावडीतून सोडलं, मुक्त केलं, बस जायचं कुठं? निघाले दिनक्रम करत. कोणासोबत संवाद नाही, बोलणं नाही. काही अंतरावर पुढं गेल्याच्या नंतर त्याच वाटेने राजा एक होता ज्याचं नाव आहे नहुगण. लक्षामध्ये रहुगण हा ज्ञानोबा बोलतात नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहटी भांबावला. याला एवढी गडबड झाली होती महाराज. पालखी चौघांच्या खांद्यावर आहे. पालखीला जे शेवट आहे त्याला बोही म्हणतात. एक बोही बिमार पडला, आजारी पडला, काय करावं? पालखीचा उचलण्यासाठी इकडे तिकडे शोध केला तर ही भरतजी भेटली. सेवकांनी आणून लावलं पालखीला. पालखी निघाली, परंतु भरत महात्मा असल्यामुळं जे चालण्याचा समतोल आहे तो ढासळत होता, बिघडत होता. कारण भरतजी खाली पाहून चालायचं, पायाखाली किडे मुंगे येतात आणि मरतील. दिसले की उडी टाकायची, दिसले की उडी टाकायची. त्यामुळे ती पालखी समतोल न राहता मागं पुढं झटका बसायचा. राजाने विचारलं काय प्रकार? सेवक बोलू लागले, महाराज आपला एक सेवक आजारी आहे म्हणून हा नवीनच आणून लावलेला. राजाने वाकून पाहिलं, अरे बाबा तू तर दष्टपुष्ट दिसतो, अंगामध्ये ताकद दिसते, माझं वजन होतंय का तुला? मग मात्र भरत बोलू लागले, राजा वजन? अरे कोणाचं वजन? वजन नेमकं कोणाचं आणि कशाचं वजन? जेव्हा भरतांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले, नवगणांना सांगितलं, अय पालखी टेकवा. राजन ज्याचं वजन तू म्हणतोस ना तो आहे कोण? अरे लक्षात, तो आहे कोण? अरे तो परब्रह्म आहे. नाहं मनुष्यो यज यक्षदेवो भिक्षुर्न चाहं चिदानंद रूप शिवोहं शिव. वजन कशाचं? आणि जड भरताने पुढं राजा रघुनाथ भवाटवीचा उपदेश केला महाराज. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, काम, क्रोधादी यापासून मनाचा बचाव कर राजन. कारण हे मन तुझ्या बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. भरत बोलतात, मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम्
मुक्तमीशं श्रुतम. राजा, मनोसृष्टी बंधाला कारण आहे. कोणती सृष्टी? दोन सृष्टीचं चिंतन आलेलं आहे. एक मनोसृष्टी आणि दुसरं ईश सृष्टी. मनोसृष्टी ही बंधाला कारण आहे, ईश सृष्टी केव्हाही बंधाला कारण नाही. गोड आणि सुंदर उपदेश केला. त्या उपदेशाने रघुगोनाला आत्मबोध झाला, सद्गती प्राप्त झाली, तो मुक्त झाला. अशा भरताच्या नावावरून आपल्या देशाला भरत नाव आहे. बोलिये भरतजी महाराज की जय. असा हा आपला भारत देश अत्यंत पावन आणि पवित्र असणारं आपलं हे राष्ट्र आहे. कोणतं राष्ट्र? भारत. महाराज, हे राष्ट्र सामान्य नाही. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत वर्षामध्ये जन्म प्राप्त होणे महाराज भाग्य, भाग्य. या भूतलावर अनेक राष्ट्र आहेत, अनेक देश आहेत, परंतु माझ्या देशासारखा, माझ्या राष्ट्रासारखं राष्ट्र तुम्हाला शोधून सापडणार नाही. कितीतरी राष्ट्र आहेत, अमेरिका, जपान, इस्रायल, इराण, इराक, आलं का लक्षामध्ये? फ्रान्स आहे, इंग्लंड आहे. बरं महाराज, परंतु असा राष्ट्र तुम्हाला सापडेल का? भारतासारखा देश नाही महाराज. सोने की चिड़िया करती है बसेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. सूरज सबसे पहले आकर डाले अपना तेरा. भारत देश मेरा, भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर चिड़िया करती है सवेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. बोले भारत माता के, भारत माता के, भारत माता के. असं अलौकिक असणारं आपलं राष्ट्र आहे महाराज. या जम्बूद्वीपामध्ये राजन 7 प्रकारचे द्वीप सांगितलेले आहेत. किती प्रकारचे? 7. शुकाचार्य पराजय परीक्षितीला सांगतात, राजन 7 द्वीप आहेत, सप्तपुऱ्या आहेत, 7 पर्वत आहेत, हिमालय आहे, सह्याद्री आहे, कितीतरी नद्या आहेत, कितीतरी तीर्थक्षेत्र आहे, ज्योतिर्लिंग,
चार धाम विविधतेने नटलेलं हे माझं सुजलाम सुफलाम असणारं राष्ट्र म्हणजे भारत आहे. जम्बूद्वीपामध्ये जम्बो या दीपा माझे काका एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला गावे तया ठाया काही भोजन मागावया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. जम्बो या दीपामाजी एक पंढरपूर गाव जम्बूद्वीप आहे आणि या जम्बूद्वीपामध्ये पुन्हा 8 उपद्वीप आहेत. किती द्वीप आहेत? 8 उपद्वीप आहेत. थोडासा वेळ होईल. आलं का लक्षामध्ये? जम्बूद्वीपात 8 उपद्वीप आणि या द्वीपामध्ये परत 9 वर्ष आहेत. किती वर्ष आहेत? 9. आणि त्या 9 वर्षामध्ये आपला भारत वर्ष आहे. आपला भारत वर्ष आहे. एक ध्यानात घ्या, भारत ही सामान्य भूमी नाही. भारत ही सामान्य भूमी नाही. तुम्ही सर्व सुज्ञ लोक आहात. माझ्या काही भगिनी या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत माझ्या समोर बसलेल्या. जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्र असं आहे महाराज की स्वाभिमानाने नाव घेऊन सांगावं की मी भारतात आहे. अरे लक्षात कुठेही जा, अरे तुम्ही भारताचे म्हटले बस दुसऱ्या राष्ट्राचं नाव सांगून पाहा वय बाजू. कारण भारत हे असं विशाल राष्ट्र आहे. याचं नेतृत्व विशाल आहे. हे राष्ट्र घडवण्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचं योगदान आहे. मी बोललो दुसऱ्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण त्यांच्यापासून आतापर्यंत जे महापुरुष झाले, संत झाले, राष्ट्रपुरुष झाले, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, ही संबंध महापुरुष, महाराणी ताराबाई, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई, जान जाने दूंगी मगर मेरी झांसी नहीं जाने दूंगी म्हणणारी ह्या अशा अनेक वीरांगना आहेत, शूरवीर आहेत की त्यांनी हे राष्ट्र टिकवलं. महाराज आज जो जे जेकार होतो या राष्ट्राचा, भारत स्वातंत्र्याची चळवळ पहा, अनेक शूरवीरांनी आपली प्राण अर्पण केली. सावरकर सागरा प्राण तळमळला, वाचा कधी सोनेरी. सावरकरांचा इतिहास, नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सैन्याची स्थापनेच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्यासाठी हाडाची काढ माझ्या नेताजींनी केली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे तरुण फासावर हसत हसत चढले, हसत हसत. ही राष्ट्र सामान्य नाही. भारत स्वतंत्र झाला 1947 ला. कल्पना आहे तुम्हाला? या स्वातंत्र्याच्या आहुतीमध्ये अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपण काल थोडस बोललो. मराठवाडा मुक्ती संग्राम, या अंबेजोगाईच्या पावन पवित्र भूमीतून मशाल पेटली स्वामींच्या माध्यमातून.
स्वामी रामानंद तीर्थ, हे असे अनेक महापुरुषांनी घडवलेलं हे राष्ट्र म्हणजे भारत आहे. हे राष्ट्र सामान्य नाही. ही माई भाऊ तुझी मी फेडी न पांगसारी आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. ही माई भाऊ तुझी मी फेडी न पांगसारी आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आज देशामध्ये अनेक समस्या आहेत आणि एका दृष्टीने आपल्या देशाची सीमा रक्षण करण्याचं महान दायित्व आपल्याच पोरांच्या हाती आहे. आपले वीर जवान, भारतीय फौज, त्यांच्यामुळे आज तुमचं आमचं सर्व आनंदात चाललंय महाराज. नाहीतर आज जगामध्ये जिकडं तिकडं सगळी युद्धाची परिस्थिती चालू आहे. तुम्ही टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात. आपलं राष्ट्र खूप मोठं राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्राची लोकसंख्या क्रॉस केलंय, 1 नंबरला आहेत आपण. भयान लोकसंख्या आहे. मला विस्तार करायचा नाही. हे महान संस्कृतीने नटलेलं राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र आहे. चला, असं या राष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, हे परम भाग आहे, भाग्य आहे. बरंच काही चिंतन करत असताना राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, राजन 3 प्रकारचे लोक आहेत. किती लोक आहेत? 3 प्रकारचे लोक आहेत. एक स्वर्ग आहे, दुसरा मृत्यू लोक आणि तिसरा पाताळ लोक, अर्थात नरक आहे. राजा परीक्षितीने विचारलं, महाराज हे नरक काय आहे? त्याचं थोडक्यात चिंतन आम्हाला सांगा. नरक नावाचा हा प्रकार नेमका काय आहे?